दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. अहिल्यानगर शहरामध्ये शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ 17वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन स्वर्गीय अरुण काका साहित्य नगरीचं उद्घाटन 23 मेला सकाळी 10 वाजता राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण तसेच कृषी मंत्री दत्तात्रय विठ्ठल उर्फ दत्ता मामा भरणे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम भैया जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, महापालिकेचे आयुक्त यशवंतराव डांगे, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे, 16व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष संपतदादा बारसकर, 16वे संमेलनाध्यक्ष डॉक्टर संजीवनीताई तडेगावकर, माजी संमेलनाध्यक्ष आणि माजी आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे यांची उपस्थिती असणार आहे. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने 17व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनासाठी मी आपल्या माध्यमातून सर्व साहित्यिक, साहित्य रसिक व अहिल्यानगरवासी यांना आवाहन करतो की या संमेलनाचा आस्वाद आपण सर्वांनी घ्यावा. या संमेलनामध्ये मोठ्या संख्येनं आपण सहभागी व्हावं. दरवर्षी होणाऱ्या या संमेलनामध्ये साहित्यिकांची संख्या वाढत आहे. याही वर्षी नवोदित आणि मान्यवर असा मेळ घालण्याचा प्रयत्न शब्दगंध परिषदेच्या वतीने आम्ही सर्वांनी केलेला आहे. या संमेलनाला रसिकही साथ देतील अशी अपेक्षा आहे. सर्वांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा. येणाऱ्या 23 व 24 तारखेला जे शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने शब्दगंध साहित्य संमेलन होणार आहे, त्या कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती देण्याकरता सुखसागर हॉटेल येथे जी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यासाठी उपस्थित असलेले साहित्य शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, त्याचप्रमाणे पांडोळे साहेब, वसावी साहेब, हे मित्र राजू भाऊ पडोळे, त्याचप्रमाणे जयंत गायकवाड सर, परिमलजी निकम साहेब, सर्वांचं व पत्रकारांचं मी या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करतो. व या कार्यक्रमाला सुरुवात 23 मे रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या शुभ हस्ते व यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम भैया जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर धनंजयजी जाधव, अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंतजी डांगे साहेब, स्थायी समितीचे सभापती सुभाषजी लोंढे साहेब, स्वागताध्यक्ष 16वे संमेलनाचे संपतदादा बारसकर, त्याचप्रमाणे संजीवनीताई तडेगावकर इत्यादी व संमेलनाध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे हे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमामध्ये दुपारी 3 ते 5 मध्ये माधुरजाई मरकडे यांच्या अध्यक्षतेखाली खुले काव्य संमेलन होणार आहे, कवी कट्टा. त्यामध्ये दंगलकार नितीन चंदनशिवे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे व अन्य कवी उपस्थित राहणार आहे. त्यानंतर यामध्ये रविवारी सकाळी 9:30 वाजता काव्य लेखन पारितोषिक वितरण होणार आहे. नंतर दुपारी 2 वाजता आसामी घडलोय चर्चासत्र बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यामध्ये पद्मश्री राईबाई पोपेरे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी रेवणनाथ कानडे, साई यशनचे डॉक्टर सचिनजी पांडोळे इत्यादी उपस्थित राहणार. दुपारी 4 वाजता संमेलनाचे पारितोषिक वितरण व समारोप अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष योगेशजी सोमन यांच्या उपस्थित होणार आहे. यावेळी आमदार कविवर्य लवजी कानडे, पाथर्डी नगर परिषदेचे अभयजी आव्हाड, CSRDचे प्राचार्य डॉक्टर सुरेशजी पठारे, प्राचार्य शिवाजीराव देवडे, बापूसाहेब भोसले इत्यादी उपस्थित राहणार आहे. या संमेलनात प्राध्यापक डॉक्टर गणी पटेल, छत्रपती संभाजीनगर व अशोकरावजी गायकवाड अहिल्यानगर यांना
शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून त्याचप्रमाणे मातोश्री यमुनाबाई पांडोळे स्मृती पुरस्कार ॲडव्होकेट रंजनाताई गावंदे यांना देणार आहे व विविध साहित्यकृतींना पुरस्कृत करून यामध्ये गौरवण्यात येणार आहे। या शब्दसंचित ग्रंथाचं सुनीलजी गोसावी यांनी संपादित केलेल्या ग्रंथाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। या साहित्य संमेलन सर्व कार्यक्रमासाठी साहित्यिक व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। याला आम्ही या साहित्य नगरीला स्वर्गीय अरुण काका जगताप साहित्य नगरी असे नामकरण करण्यात आलेलं आहे। यासाठी शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनीलजी गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडोळे, आमचे संयोजन समिती सदस्य संजयजी खामकर, परिमलजी निकम साहेब, जयंतजी गायकवाड सर, भगवानजी राऊत, डॉक्टर अशोक कानडे, भारत गाडेकर, जयश्रीताई झरेकर, प्राध्यापक डॉक्टर तुकाराम गोंदकर, राजेंद्रजी फंड, प्राध्यापक डॉक्टर अनिल गर्जे, स्वातीताई ठुबे, बबनराव गिरी, सुभाष सोनवणे, हर्षल आगळे, मकरंद घोडके, शर्मिलाताई गोसावी, राजेंद्र पवार, रवींद्र दानापुरे, प्रशांत सूर्यवंशी, राजेंद्र चोबे या सर्वांच्या वतीने मी आपल्या माध्यमातून मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन। तर या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन नगरसेवक तथा स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे आणि शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी यांनी केलंय। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर। आपलं आवडतं संदेश चष्माघर आता घेऊन आलंय खास उन्हाळा ऑफर। 1999 आणि त्यापुढील खरेदीवर मिळवा पोलराइज गॉगल्स अगदी फ्री। ऑफर कालावधी 15 मे ते 15 जून 2026। आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं एकमेव हक्काचं ठिकाण म्हणजेच संदेश चष्माघर। ठिकाण प्रवरा मेडिकलच्या वर, बस स्टँड, संगमनेर। संपर्क 9150 290 290।